सुरुवातीला योगाभ्यास करण्यासाठीचे काही नियम आपण बघणार आहोत. योगाभ्यास करण्याची वेळ ही नेहमी फिक्स असली पाहिजे. सकाळी नेहमी नियमितपणे सकाळच्या वेळेस करत असाल तर ती सकाळची वेळ नियमितपणे पाळली गेली पाहिजे. संध्याकाळी 4 ते 5 किंवा 4 ते 6च्या दरम्यान करत असाल तर ती वेळ तुमची फिक्स असली पाहिजे. योगाभ्यास करत असताना आपला जो पोशाख आहे तो जास्त सैल किंवा खूप जास्त टाईट असा नको. आसनं आणि प्राणायाम यांना सूट करेल असा पोशाख असणं आवश्यक आहे. स्नान करून योगाभ्यास करणं सोपं पडतं, पण जर योगाभ्यास केल्यानंतर स्नान करायचं असेल तर अर्ध्या तासाचा अंतर त्यामध्ये असलं पाहिजे. योगाभ्यासाची जागा निवडताना ती कोंदट अशी नको. डास, किडे, मच्छर यामुळे योगाभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय यायला नको. योगाभ्यास करताना शक्यतो पंखा लावू नका. योगाभ्यास करण्याच्या आधी सुरुवातीला प्रार्थना म्हणणं आवश्यक आहे. प्रत्येकाचं वय, प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची आरोग्यस्थिती, क्षमता, कामाचं स्वरूप वेगळं वेगळं असल्यामुळे जास्त ताण न देता योगाभ्यास करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य तज्ज्ञाचा ज्याला योगाभ्यासाची चांगली पारख असेल, चांगलं ज्ञान असेल अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. योगाभ्यास करण्याच्या आधी 4 ते 5 तास जेवण आधी झालेलं असलं पाहिजे. योगाभ्यास रिकाम्या पोटी करणं सगळ्यात जास्त चांगलं. स्त्रियांनी गरोदरपणी काही महिने योगाभ्यास करू नये. मासिक पाळीच्या वेळामध्ये योगाभ्यास वर्ज्य कराव्या. वृद्ध लोकांनी हलकी पुलकी योगासनं आणि प्राणायाम करायला हरकत नाही, पण शरीरावर ताण येईल अशा पद्धतीने कुठलेही आसनं करायचे नाही आहेत. प्राणायाम करत असताना शुद्ध, सात्विक आणि स्वच्छ जागा असणं आवश्यक आहे. ते शक्य नसेल तर एखाद्या जलाशयाच्या काठावर बसून प्राणायामाचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. शहरामध्ये जिथे प्रदूषण जास्त असेल अशा ठिकाणी प्राणायामाच्या वेळी उदबत्ती किंवा धूप लावून वातावरण सुगंधित करता येते. ते जमत नसेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल. प्राणायामासाठी वज्रासन आणि पद्मासन करणं केव्हाही चांगलं. बसण्यासाठी जाड चादर, गवताची चटई किंवा आता आपल्याला मार्केटमध्ये योगा मॅट मिळतात त्या वापरायला हरकत नाही. प्राणायामाच्या वेळी श्वास घेताना श्वास नेहमी
नाकानेच घ्यायला हवा, कारण श्वास जेव्हा नाकामधून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जीवजंतू नाकामधील केसांमध्ये अडकून स्वच्छ हवा नाकामध्ये शरीरामध्ये जाण्यासाठी मदत होते. परिणामी शरीराचं तापमान सुव्यवस्थित राहते आणि शरीरामध्ये असलेल्या इडा या पिंगळा नाळीसोबत चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या काम करू शकतात. सुषुम्ना नाडीची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. प्राणायाम करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास आधी खाल्लं पाहिजे. सकाळच्या शौचादी क्रियांपासून निवृत्त होऊन योगासनं करावीत आणि त्यानंतर प्राणायाम करायला हरकत नाही. पण सुरुवातीला प्राणायाम करत असताना एक खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे जेव्हा शरीराला सवय नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच सुरुवात करत असणारे त्यावेळेस प्राणायाम फक्त 5 ते 10 मिनिटच सराव करायचा असतो. जसजशी तुमची प्रॅक्टिस वाढेल त्यानुसार शरीराला हळूहळू सवय झाल्यानंतर प्राणायाम 1 तासापर्यंत वाढवला जाऊ शकतो. प्राणायाम करतेवेळी साधकाचे मन शांत व प्रसन्न असणं आवश्यक आहे, ज्यामुळे एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. आपली प्रकृती ऋतुमान यानुसार प्राणायाम करणं आवश्यक आहे. कधीकधी प्राणायामामुळे शरीराची उष्णता वाढत असते. शरीराची उष्णता वाढली म्हणजे शरीराचं तापमान जे आहे ते बिघडण्याची शक्यता असते. तेव्हा खबरदारी घेणं आवश्यक आहे. प्राणायाम करत असताना जर थकवा वाटू लागला तर पुढचं प्राणायाम करायचं असेल त्यावेळेस दीर्घ श्वसन करून थोडा वेळ विश्रांती घेणं आवश्यक आहे. फक्त आसन, प्राणायाम, सूक्ष्म हालचाली आणि योगा करणं हे पुरेसं नाही आहे. चांगलं जीवन व्यतीत करायचं असेल तर प्राणायामाच्या सोबत योगाच्या सोबत आहारही सात्विक आणि स्निग्ध असणं आवश्यक आहे. प्राणायामामुळे मन स्थिर होण्यासाठी मदत होते. मन स्थिर करण्यासाठी बऱ्याच वेळा ओमचा दीर्घ नादपूर्ण उच्चार करणं आवश्यक असतं. प्राणायाम करतेवेळी तोंड, डोळे, नाक इत्यादी अवयवांवर कुठल्याही प्रकारचा ताण न येता ते सहज अवस्थेत ठेवायचे असतात. पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. प्राणायामाचा सराव हळूहळू करणं आवश्यक आहे. आसनही हळूहळू करणं आवश्यक आहे. धीरानं आणि सावधानतेनं ते केले गेले पाहिजे. उतावळेपणा कधीही घातक ठरू शकतो.
योगाभ्यासांच्या फायद्यांचा जर आपण विचार केला तर सर्वांना माहीतच आहे, सातत्यानं योगाभ्यासाचा अभ्यास केल्यास शरीरातील तसेच मनातील ताणतणाव नष्ट होण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आणि शारीरिक आजार नष्ट होण्याच्या मागे योगाचा सगळ्यात मोठा हातभार असतो. प्राणायाम, आसनं आणि योगाभ्यास यामुळे साधकाची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होत असते. अतिरिक्त वजन असेल ते कमी करता येऊ शकतं. शरीर हलकं होण्यासाठी मदत होते. शरीरामधील ॲसिडिटी, हर्निया, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता, वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी योग साधनेने नष्ट केल्या जातात. संपूर्ण शरीर योगाभ्यासाच्या अभ्यासाने निरोगी आणि मजबूत होण्यासाठी मदत होते. अनिद्रा, आतड्याचे विकार, वातविकार योगाभ्यासामुळे कमी होऊ शकतात. मूत्रपिंडाचं कार्य, हृदयाचं कार्य, फुफ्फुसाचं कार्य, मेंदूचं कार्य वाढण्यासाठी मदत होऊ शकते.